समजा समोर कोणता तरी काहीतरी चांगला तुमची समोर बाईक ना चालले, बरोबर आहे, समजा मानून चला आपला जो आहे कोण बोबाटे, समजा बाईक ना चालला हेल्मेट वेल्मेट लावून, अचानकपणे त्याला काहीतरी नवीन काहीतरी दिसलं, ऑटोमॅटिकली स्पीड का होईल, स्पीड का होणार, कमी होणार, बरोबर आहे का नाही. अशा वेळी लक्षात ठेवायचं तुम्हाला स्पीड जे आहे ते प्रत्येकच वेळी कॉन्स्टंट असणार. गुड आफ्टरनून, कशा आहेत सगळे लोक, छान आहात, अच्छा नाही आहात, पर काय झालं बेटा नसण्याला, तब्येत ठीक नाही आहे, कोणाची, बरं तुझी, आणखी, बरं ऍक्च्युली मला एकदम जोरदार व्हायरल झालाय, ठीक आहे, म्हणजे कालपर्यंत मी जोरदार तापेत होतो, जबरदस्त ताप आला होता, ठीक आहे. किती डिग्रीचा आहे ते, 110, हां 102 वगैरे म्हणतो ना आपण, 102 105 काय डिग्री सेल्सिअसचा ताप, बरोबर का बाळांनो. लक्षात ठेवा 100 डिग्री सेल्सिअसवर काय होते, पाणी जे आहे उकडते, आणि तुम्हाला जर 105 आणि 102 डिग्रीचा ताप आला, तुमचा मास्तरी अंगावर राहील का. तर लक्षात ठेवायचं फिजिक्स याच्यासाठीच आपण शिकत असतो की आपल्याला जेव्हा ताप येते तर 102 105 110 हा फॅरनहाइट मध्ये मोजल्या जाते, कळलं का. जे आपण भविष्यात जाऊन शिकणार आहोत, काय शिकणार आहोत, हाऊ टू कन्वर्ट डिग्री टू फॅरनहाइट, फॅरनहाइट टू केल्विन, हे सगळं आपल्याला असणार आहे, कळलं का. थर्मोमेट्री, कॅलरोमेट्री अँड थर्मल एक्सपान्शन या सगळ्या कन्सेप्टमध्ये, कळलं. असो जो आपण चॅप्टर शिकतोय त्याचं नाव आहे कायनेमॅटिक्स. ओके, तर आपण एक बेसिक जनरल लेवलचं काय बघितलं होतं, एक कन्सेप्ट बघितला ज्याच्यामध्ये आपण बघितलं वेगवेगळे काय क्वांटिटीज बघितले, काय बघितले, क्वांटिटीज. या क्वांटिटीज मध्ये आपण बघितलं बाळांनो काय डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, स्पीड, वेलॉसिटी अँड ऍक्सेलरेशन, बरोबर. तर बेसिकली आपण असं म्हणून चालू, डिस्टन्स और डिस्प्लेसमेंट, स्पीड और वेलॉसिटी और ऍक्सेलरेशन, हे जे क्वांटिटीज आहे याचे सगळे डिटेल्स कन्सेप्ट आपण बघितले. ज्यावेळी एखाद्या प्रोसेसमध्ये ज्यावेळी ऑब्जेक्ट आपला का करत आहे, मोशन असेल, करत असेल, त्यावेळी जर त्याच्याकडे सगळ्या प्रकारचे क्वांटिटीज अवेलेबल असेल तर कायनेमॅटिकचे इक्वेशन तयार झाले होते, बरोबर आहे. तर आज बिलकुल डीप मध्ये जाऊन आपण ह्या गोष्टी शिकणार आहोत, ज्याचं नाव बाळांनो काय, ऍव्हरेज स्पीड अँड इन्स्टंटेनियस स्पीड. काय, इन्स्टंटेनियस स्पीड. आणि स्पीडला आपण काय केलं, डायरेक्शन जर लावलं, बरोबर आहे. आपल्याला माहित आहे स्पीडचा फॉर्म्युला काय असतो बाळांनो, बोला. आपण बघितलं होतं काय, स्पीड इज इक्वल्स टू काय लिहिलं होतं, डिस्टन्स अपॉन टाइम, हा आपण फॉर्म्युला लिहत आलो 9th पासनं, बरोबर आहे. आणि समजा मला म्हणजे याला लिहायचं असेल तर दॅट इज व्ही इज इक्वल्स टू काय लिहितो आपण, x/t किंवा s/t. आणि जर वेलॉसिटी असं लिहायचं असेल तर आपण लिहित होतो बाळांनो काय, बोला, दॅट इज डिस्प्लेसमेंट बाय टाइम. हे आठवलं का फॉर्म्युला, आपण बेसिक लेवलला शिकलो होतं, बरोबर आहे. म्हणजे वेलॉसिटीला आपण काय लिहितो, v बार इज इक्वल्स टू काय लिहिणार, x बार बाय t किंवा s बार बाय t, हे आपण बघितलेलं होतं, बरोबर. इथपर्यंत आपण शिकून समोर जाता होता. आताच याच्यातच आपण घेणार आहोत ऍव्हरेज स्पीड किंवा ऍव्हरेज वेलॉसिटी अँड इन्स्टंटेनियस स्पीड और इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. कळत सगळ्यांना, सगळ्यांनी बोलताना रिस्पॉन्स देत चला, बिलकुल असे राहायचं नाही जसं काही बघा कोण बोलत नाही, जो मेला मुर्दा असतो, बरोबर आहे. ज्याच्या शरीरात जर ताकद नसेल तोच रिस्पॉन्स देत नाही. रिस्पॉन्स देण्याचा अर्थ लक्षात ठेवायचा, जर मी शिकवता तुमचा रिस्पॉन्स येत असेल तर याचा अर्थ तुमचा कॉन्सन्ट्रेशन लेवल बिलकुल टिकून राहणार शेवटपर्यंत. आणि जर तुम्ही असे पडू ना असे बघत, याचा अर्थ तुमचा मन जा इकडे तिकडे कुठेतरी भटकलेला कळताय का, अशा प्रकारचं होऊ देऊ, रिस्पॉन्स पण देत नाही, अशा प्रकारचा प्रोग्राम झाला नाही. हा, व्हेरी गुड. चला तर आता ऍव्हरेज स्पीडचा कार्यक्रम आपण घेऊ, ठीक आहे बाळांनो. चला तर लक्ष द्या इकडे, ऍव्हरेज स्पीड किंवा ऍव्हरेज डिस्टन्सचा कार्यक्रम काय असतो याच्यावर आपण विस्तृत चर्चा करूया. काय असते बघा, सगळ्यांना माहित आहे स्पीड काय आहे बाळांनो, सांगा. मानून चला की एक पर्सन आपल्या बाळांनो कुठून ए पोझिशन पासनं बी पोझिशन पर्यंत त्याला जायचं आहे, काय करायचं आहे, तो ह्या रस्त्याने इथपर्यंत पोहोचला, कळलं. आता या कन्सेप्ट मध्ये आपण एक लंबा रस्ता असा मानून चालू का बाळांनो, जवळपास याला 180 किलोमीटर एवढा डिस्टन्स जायचा आहे, बरोबर आहे. अहमदाबाद टू बँगलोर मानून चला किंवा अलिबाग टू बोरीवली, ठीक आहे. कुठला तुम्ही 2 गाव घेऊ शकता, ए टू बी, आणि त्याला डिस्टन्स चालायचा किती, 180 किलोमीटर. ओके, आता या आपल्याला माहिती आहे बाळांनो की डिस्टन्स दिली आहे, दॅट इज एक्स ची व्हॅल्यू आहे 180 किलोमीटर. ओके, आणि हा डिस्टन्स मानून चला. जर मी असं म्हटलं की याला टाइम लागला, टी इज इक्वल्स टू किती, 3 आर,
किती लागले 3r. तर पटकन सांगायचं याची स्पीड लिहिणार तुम्ही. तर कसं लिहिता स्पीड? सर v इज इक्वल्स टू आपण लिहित आलो, बोला x बाय टी च्या ठिकाणी आपण नेहमी लिहितो दॅट इज डेल्टा x बाय डेल्टा टी. सर व्हॉट इज द मिनिंग ऑफ डेल्टा? चेंज इन डिस्टन्स बाय चेंज इन टाइम. म्हणजे काय लिहितो? x फायनल मायनस x इनिशियल बाय t फायनल मायनस t इनिशियल. बरोबर आहे. x फायनल किती आहे बाबांनो? टोटल सांगा किती डिस्टन्स चालला तो? 180. इनिशियल किती चालला? 0. कारण की प्रोसेस तुम्हाला इथून चालेल, होऊ शकते तो आधीपासून चालत येत असेल. आणि टी फायनल किती टाइम लागला? फायनल टाइम 3 तास. इनिशियल टाइम तुमच्यासाठी ज्यावेळी प्रोसेस चालू होणार त्यावेळचा टाइम किती घेणार? 0 घेणार. हे लक्षात ठेवायचं का? मी काय सांगितलं? ज्यावेळी प्रोसेस चालू होईल त्यावेळपासूनचा डिस्टन्स किती केला? 0. कळत आहे का? आता हे नंतर आपल्याला कामात येणार ज्यावेळी आपण व्हर्टिकल मोशन मध्ये वगैरे जाणार आहोत. कारण की ऑलरेडी एखादी ऑब्जेक्ट वरतून खालपर्यंत येताना काही डिस्टन्स ऑलरेडी पार करून आलेला असतो, त्यावेळी इनिशियल डिस्टन्स पर येणार आहे. कळत आहे का? आता आपण एकदम बेसिक लेवलला चाललो आहोत. कळत आहे? सांगा बाळांनो किती बनणार? 180 बाय 3 किती बनणार? 6 काय किलोमीटर पर आवर. किती झालं? सॉरी 60 किलोमीटर. तर हे काय बनली सांगा? तुमची स्पीड बनली. बरोबर आहे का? तर या आपल्या ठिकाणी एवढं समजलं का सर जवळपास 60 किलोमीटर एका घंट्यात चालला, 60 किलोमीटर एका तासात चालला, 60 किलोमीटर एका तासात चालला. हा 60 आणि हा 60. कळत आहे? पण मला सांगा तुम्हाला या ठिकाणी काय दिसतं जेव्हा एखाद्या बस मधून, ट्रॅव्हल्स मधून, तुमच्या कशामधून, आपल्या कार मधून, बाईकनी ज्यावेळी डिस्टन्स ट्रॅव्हल करता कुठेतरी गड्डा येतो, खड्डा येतो. बरोबर आहे? कुठेतरी बस थांबते, कुठेतरी स्पीड 90 ची स्पीड अचीव करणार, कुठेतरी 40 ची स्पीड अचीव करणार. बरोबर आहे का नाही? तर आपण काय करत असतो? स्पीड काय होत आहे? ऍक्च्युअल जर बघायला गेले तर व्हॅरी होत आली आहे. बरोबर आहे? पण आपण असं बघतो एक ऍव्हरेज पूर्ण घेतो. ऍव्हरेजचा अर्थ काय? टोटल डिस्टन्स. म्हणजेच याचा अर्थ काय? आपण जो काढलेली आहे स्पीड, ही स्पीड कुठली म्हणण्यात येणार आहे? ऍव्हरेज. कारण की प्रत्येक इन्स्टंटला स्पीड बदलत आहे का नाही? खड्डा जर आला, समोरच्या खड्ड्याला बघून आपला काय करणार? ब्रेक मारणार कोण? ड्रायव्हर. बरोबर आहे? समजा समोर कोणता तरी काहीतरी चांगला तुमची समोर बाईक ना चालले. बरोबर आहे? समजा मानून चला आपला जो आहे कोण? बोबाटे. समजा बाईक ना चालला हेल्मेट विल्मेट लावून, अचानकपणे त्याला काहीतरी नवीन काहीतरी दिसलं, ऑटोमॅटिकली स्पीड का होईल? स्पीड का होणार? कमी होणार. बरोबर आहे का नाही? अशा वेळी लक्षात ठेवायचं तुम्हाला स्पीड जे आहे ते प्रत्येकच वेळी कॉन्स्टंट असणार नाही. पण आपल्याला माहित आहे का बोबाटे जो आहे आपला ए पासून बी पर्यंत किती डिस्टन्स वर चालला? 180 किलोमीटर. किती तासात? 3 तासात. ऍव्हरेजली आपल्याला माहित झालं की 60 घंट्यामध्ये तो किमान 1 तास चाललेला आहे. बरोबर आहे? म्हणजे आपण काय काढतोय सांगा? ऍव्हरेज डिस्टन्स काढतो, म्हणजे ऍव्हरेज वेलॉसिटी काढतो, स्पीड काढतो. तर ऍव्हरेज वेलॉसिटीचा आपण फॉर्म्युला लिहिताना आपण काय लिहितो सांगा? दॅट इज टोटल डिस्टन्स. काय? टोटल डिस्टन्स कवर्ड बाय टोटल टाइम टेकन. टोटल टाइम टेकन. हे कळलं का? जो काही टोटल डिस्टन्स आहे तो ट्रॅव्हल केलेला आहे. आता मानून चला आपण याचे जर समजा किती डिस्टन्सेस आपण किती भागामध्ये डिवाइड केलं होतं रे बाबांनो? याला 3 भागात. जरुरी आहे का प्रत्येकाने 3 भागातच डिवाइड करावा? नाही. तुम्ही याच्यामध्ये हा डिस्टन्स D1, हा डिस्टन्स D2 किंवा हा डिस्टन्स D3 अशा प्रकारे घेऊ शकता. कोणी डिस्टन्स X1, कोणी X2, X3 असा डिस्टन्स घेऊ शकता. बरोबर आहे? तर मला सांगा मी या पूर्ण प्रोसेसला आता एक काम करतो. 1 2 3 4 5 6 7 8 असा करत करत n नंबर्स मध्ये काय केलाय? डिवाइड केलाय. तर मला सांगा टोटल डिस्टन्स जेव्हा तुम्ही लिहायला जाल तर वेलॉसिटी ऍव्हरेज ज्यावेळी काढायचं असेल तर काय लिहिणार? टोटल डिस्टन्स तुम्हीच लिहिल्यात. बरोबर आहे? म्हणजे काय लिहिणार सांगा? X1 प्लस X2 प्लस X3 प्लस सो ऑन आणि कुठपर्यंत? Xn पर्यंत. आणि मला सांगा टोटल टाइम. आता मला सांगा या डिस्टन्सला किती टाइम घेतला होता तुम्ही? T1. या टाइमला T2, ह्याला T3. बरोबर आहे का नाही? जरुरी थोडीच आहे का प्रत्येक वेळी एकसारखाच टाइम लागेल? बरोबर आहे? आपण काय घेऊ? टोटल टाइमला काय घेणार? दॅट इज T1 प्लस T2 प्लस T3 प्लस सो ऑन आणि कुठपर्यंत? Tn पर्यंत. हा बनला आपला फॉर्म्युला, एक बेसिक फॉर्म्युला कशाचा? स्पीड ऍव्हरेजचा. कशाचा? स्पीड ऍव्हरेजचा. बरं, आता याच्यावरून बघा केजेस कसे बनत जातात. ठीक आहे? आता व्यवस्थित लक्ष द्यायचं. आता सगळ्यांना माहित आहे युनिफॉर्म स्पीड आणि नॉन युनिफॉर्म स्पीड. बरोबर? काय होतं युनिफॉर्म स्पीड? सगळ्यांना त्याचा डेफिनेशन माहित असायला पाहिजे. 9th मध्ये हा चॅप्टर सगळ्यांना होतं मोशन नावाचा. व्हॉट इज द युनिफॉर्म स्पीड? व्हेनेवर द बॉडी कव्हर्स इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. सगळे कसे मेल्या मुर्द्यासारखे बसल्यात बघा. ठीक आहे? त्याचा एखाद्या मुर्द्याला जर बसवलं तर कसा त्याचा हाड असा वागतो माहित आहे का? कळलं का? असा होऊन जाते.
तुम्ही जर असाल जिवंत तर बिलकुल सरळ बसायचं आणि रिस्पॉन्स देत चालायचं. कळलं? तुम्ही स्मार्ट पोरं आहात, बरोबर आहे का नाही आहात ना? असं आहे का रे कोणी इथं येड्या गबाडासारखं आहे का कोणी? तिकडे मागचे बाल्कनीवाले बसलेले लोक, तुम्ही जास्त तिकीट भरतात बरं बाल्कनीसाठी, माहित आहे का नाही माहित? हा, तर व्यवस्थित लक्ष द्यायचं. कळलं? काय बोललो मी सांगा. युनिफॉर्म स्पीड काय असते? वेनेवर द ऑब्जेक्ट कव्हर्स इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. हे तुम्ही बेसिक लेवलची डेफिनेशन शिकले होते. तर यालाच आपण म्हणतो युनिफॉर्म स्पीड. आणि काय होते? नॉन युनिफॉर्म स्पीड म्हणजे वेनेवर ऑब्जेक्ट कव्हर्स इक्वल डिस्टन्स इन अनइक्वल इंटरवल ऑफ टाइम ऑर अनइक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. म्हणजे प्रत्येक एका तासामध्ये वेगवेगळे डिस्टन्स कव्हर करता ऑब्जेक्ट, किंवा इक्वल डिस्टन्स 100 मीटर 100 मीटर 100 मीटर डिस्टन्स, हा वेगवेगळ्या टाइम मध्ये, कधी 2 मिनिटात, कधी 4 मिनिटात, कधी 5 मिनिटात. कळलं का? अनइक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम ऑर इक्वल डिस्टन्स इन अनइक्वल इंटरवल ऑफ टाइम. याला तुम्ही काय म्हणता? नॉन युनिफॉर्म स्पीड. काय म्हणता? नॉन युनिफॉर्म स्पीड. आता बघा, या पूर्ण प्रोसेसमध्ये ज्यावेळी तुमचा ऑब्जेक्ट चालला अशा प्रकारे ए टू बी, ओके, आणि याच्यामध्ये बाळांनो तुम्हाला मी असं म्हटलं, काय म्हटलं? इक्वल अनइक्वल मतलब इक्वल इंटर ऑफ टाइम मध्ये काही एखाद्या ऑब्जेक्टनी कव्हर केला डिस्टन्स किती? x1, किती केला? x2, किती केला? x3, किती केलं? असं करत 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 वेगवेगळे डिस्टन्सेस कव्हर केला, पण कशा? इक्वल इंटरवल ऑफ टाइम मध्ये. कशा याच्यात? म्हणजे याला टाइम किती लागला मानून चला T1, याला किती लागला T2, याला किती लागलं T3, याला किती? पण मी सगळ्या ठिकाणी काय लिहितोय सांगा? टी लिहितोय. याचा अर्थ काय लिहिला मी सांगा? इक्वल इंटरवल ऑफ टाइम मध्ये अनइक्वल इंटरवल ऑफ डिस्टन्स कव्हर झाला. तर ऍव्हरेजली जर बघायला गेले तर काय दिसते तुम्हाला सांगा? नॉन युनिफॉर्म दिसते. पण हा जो इंटरवल आहे दिसताय, याच्यामध्ये आपला ऑब्जेक्ट जो आहे तो युनिफॉर्म वेलॉसिटीनं गेला पाहिजे. हा जेवढा डिस्टन्स आहे ना, हा कसा गेला पाहिजे? युनिफॉर्म. याच्यामध्ये म्हणजे याच्यामध्ये मानून चला 10 मीटर पर सेकंड, याच्यामध्ये 20 मीटर पर सेकंड, याच्यामध्ये 15 मीटर पर सेकंड, याच्यामध्ये 5 मीटर. मी असं म्हटलं की ऑब्जेक्ट ए पासून ह्या वाल्या पोझिशन पर्यंत ए डॅश पर्यंत गेला. कळलं? आणि कितीच्या स्पीडनं गेला रे बाबा? मी म्हटलं V1 च्या स्पीडनं गेला. ऑब्जेक्ट ए डॅश पासनं ए डबल डॅश पर्यंत कितीच्या स्पीडनं गेला? V2 च्या स्पीडनं गेला. तर मला काय माहित आहे सांगा? मला माहित आहे काय दिलाय सांगा? V1 माहित आहे, आणि मला काय माहित आहे? टाइम माहित आहे, कारण की इक्वल टाइम म्हटलं ना मी. प्रत्येक टाइम किती मध्ये लिहिलं? 1 तास 1 तास 1 तास 1 तास किंवा 1 मिनिट 1 मिनिट 1 मिनिट 1 मिनिट. काय दिलाय? टाइम दिलाय आणि स्पीड दिलाय. डिस्टन्स दिलाय का? नाही. सो वी डोंट हॅव द डिस्टन्स. मला काय दिलाय? स्पीड अँड टाइम. तर हा फॉर्म्युला जर लिहायचा असेल तर V ऍव्हरेज इज इक्वल टू कसं लिहिणार? बोला. एक्स तर माहित नाही, मी आताच म्हटलं. डिस्टन्स दिलाय का? नाही. मग डिस्टन्सला स्पीड मध्ये ना टाइम मध्ये कन्व्हर्ट करता येईल का? हो. काय असते फॉर्म्युला सांगा? डिस्टन्स इज इक्वल टू वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स बाय टाइम. तर डिस्टन्स इज इक्वल टू वेलॉसिटी इंटू टाइम. मग फक्त x1 साठी सांगा काय लिहिणार मी? V1 इंटू T1. नाही कळलं? अरे x1 नाही आहे ना माझ्याकडे. मी काय म्हटलं? वेलॉसिटी दिली आणि टाइम दिलाय. V1 इंटू T1 प्लस बोला V2 इंटू T2 प्लस V3 इंटू T3. बरोबर आहे. अँड सो ऑन करत जायचं. टाइम किती लागत आहे? T1 प्लस T2 प्लस T3 प्लस सो ऑन. अरे कळत आहे का? इन केस याच्यामध्ये इंटरवल ऑफ टाइम जर सेम असेल, म्हणजे T1 इज इक्वल टू T2 इज इक्वल टू T3 जर असेल, या सगळ्यांना आपण काय मानून चालू? T म्हणूया. तर फॉर्म्युला बघा कसा बनतो? V ऍव्हरेज इज इक्वल टू बोलावाडांनो काय बनणार? हा, V1 प्लस V2 प्लस V3 प्लस सो ऑन. आणि ब्रॅकेटच्या बाहेर काय निघतो? T निघणार. अरे कॉमन आहे ना सगळ्यांचा. टाइम कसा निघला? डिवायडेड बाय T1 T2 3 किती टाइम्स आहे? 8 वेळा. तर 8 इंटू T लिहिणार, आणि N टाइम्स असेल तर काय लिहिणार? N इंटू T लिहिणार. नाही कळलं का? समजताय? तर जर समजा मी TT जर कॅन्सल केलं तर मला फॉर्म्युला मिळताय V ऍव्हरेज इज इक्वल टू V1 प्लस V2 प्लस V3 अँड सो ऑन डिवायडेड बाय N. याचाच अर्थ समजा क्वेश्चन मध्ये इन केस मला असं दिलं असेल, काय दिलाय? मला 8 इंटरवल्स दिले आहेत, मला 3 इंटरवल्स दिले आहेत. कळलं? आणि प्रत्येकामध्ये इंटरवलची व्हॅल्यूज कशी आहे? सेम. 1 मिनिटाचा 1 मिनिटाचा 1 मिनिटाचा 1 मिनिटाचा 8 इंटरवल्स दिले आहेत. प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये स्पीड कशी आहे? वेगळी 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 आहे. तर मी फॉर्म्युलामध्ये काय करणार? ते प्रत्येक 8 इंटरवलची स्पीड लिहिणार, डिवायडेड बाय किती लिहिणार? 8. किती लिहिणार? 8. मला 4 इंटरवल दिले, 4 इंटरवलची वेगळी वेगळी स्पीड आहे.
आणि इंटरवल कसा आहे? इंटरवल कसा आहे? सेम. इंटरवलचा अर्थ समजला का? कसा आहे? सेम. टाइम कसा दिला प्रत्येकाला? सेम. मी का लिहिणार? V1 प्लस V2 प्लस V3 प्लस V4 डिवाइडेड बाय 4. व्हेरी गुड. समजत आहे? कळत आहे सगळ्यांना? छान. ओके. आता बघा समोर जाऊया आपण. तर मी या ठिकाणी फॉर्म्युला लिहून घेतो. V ऍव्हरेज इज इक्वल टू V1 प्लस V2 प्लस V3 प्लस V4 प्लस सो ऑन डिवायडेड बाय का लिहिणार बाळांनो? एन लिहिणार. कळत आहे का? व्हॉट इज द एन? नंबर्स ऑफ इंटरवल. पण टाइम कसा पाहिजे? सेम पाहिजे. कळत आहे? आता बघा समजा या ठिकाणी तुमच्या पूर्ण प्रोसेसमध्ये हे दिसतंय का सगळ्यांना? पूर्ण प्रोसेसमध्ये डिस्टन्स सेम कव्हर केलाय. म्हणजे किती लिहिलं सांगा? एक्स 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 एक्स. कसा डिस्टन्स दिसताय? सेम. कसा दिसताय? सेम. आणि का दिसताय? प्रत्येकाला कसं दिसताय? टाइम कसा लागत आहे? इक्वल डिस्टन्सेस बट अनइक्वल इंटरवल ऑफ टाइम. परत मला काय म्हणणार? इक्वल डिस्टन्स इज इन. अरे आली आपत. बरोबर आहे. फॉर्म्युला आपल्याकडे का दिसताय? x1 प्लस x2 प्लस x3 वगैरे वगैरे दिसताय. ठीक आहे. आणि टाइम कसा आहे सगळ्यांसाठी? वेगळा वेगळा दिलाय. ओके सर. आता व्यवस्थित लक्ष द्यायचं. आता मला याच्यामध्ये स्पीड दिली आहे. मग अशी काय दिलं होतं? स्पीड दिली होती आणि टाइम दिला नव्हता. म्हणून आपण काय केलं? सॉरी, आपल्याला काय दिली होती? स्पीड दिली होती आणि टाइम दिला होता. काय दिला नव्हता? डिस्टन्स दिला नव्हता. आता बघा या ठिकाणी समजा मानून चला, मला या ठिकाणी समजा डिस्टन्सेस दिले आहेत. काय दिला? डिस्टन्स. इक्वल डिस्टन्स दिसत आहेत. एक्स 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 एक्स. बरोबर आहे. आणि प्रत्येकाला टाइम कसा लागत आहे? वेगळा वेगळा लागतो. तर या फॉर्म्युलेला आपण कसं बनवणार? कसं बनवणार? प्रत्येकाला टाइम वेगळा लागत आहे. प्रत्येक इंटरवलचा टाइम हा वेगळा वेगळा. कसं बनणार सांगा? वेलॉसिटी ऍव्हरेज दॅट इज V ऍव्हरेज इज इक्वल टू. बोला बाळांनो. या फॉर्म्युलेला बघायचं कसं लिहिणार. हा x1 आहे माझ्याकडे. x1 म्हणजेच काय होतो? वेलॉसिटीच्या फॉर्म मध्ये काय लिहिणार आहे बाबांनो? V1. हा V1 x म्हणजे काय होते? डिस्टन्स इज इक्वल टू. बोला. डिस्टन्स इज इक्वल टू वेलॉसिटी इंटू टाइम. मगाशी लिहिलं होतं आपण V1 इंटू T1. आता आपल्याला प्रत्येका वेळी टाइम कसा आहे? वेगवेगळा आहे. म्हणून आपला काय झालं होतं? टाइम आधी एकसारखा होता म्हणून टाइम का केला? कॉमन काढला. आता असं होणार आहे का? नाही. सांगा कसं करायचं? डिस्टन्स कॉमन काढता येईल. व्हेरी गुड. तर डिस्टन्स कॉमन काढण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल? V1 च्या ठिकाणी काय पुट करणार? बोला. हा V1 म्हणजे कोण? V1 इंटू T1. ओके. V2 इंटू T2 प्लस V3 इंटू T3 अँड सो ऑन डिवायडेड बाय T1 प्लस T2 प्लस T3 प्लस T4 अँड सो ऑन. ठीक आहे. असंच लिहावं लागेल. ओके सर. आता मला या ठिकाणी टाइम दिलं नाही आहे. आणि टाइमच्या ठिकाणी काय दिलाय? V आणि D दिलाय. तर मला सांगा काय लिहिणार? टाइम दिला नाही आहे. टाइम दिलाय का? नाही दिलाय. तर मग मी असा फॉर्म्युला लिहिणार का? मला काय दिलाय? डिस्टन्स दिला आणि स्पीड दिली आहे. तर मी काय लिहिणार? तर मग डिस्टन्स जर दिला असेल तर फॉर्म्युलेला मी कसं लिहिणार? इकडे बघून सांगायचा. x1 प्लस x2 प्लस x3 प्लस सो ऑन डिवायडेड बाय टाइम दिला नाही म्हटलं ना मी. मग काय लिहायचा टाइमच्या ठिकाणी? हा व्हॉट इज द टाइम? व्हॉट इज द टाइम? वेलॉसिटी इज इक्वल डिस्टन्स. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स बाय टाइम. तर टाइम इज इक्वल टू डिस्टन्स बाय स्पीड. तर सांगा डिस्टन्स बाय स्पीड. तर काय लिहिणार फॉर्म्युलेला आपण? डिस्टन्स बाय स्पीड. डिस्टन्स म्हणजे किती? x1 बाय स्पीड म्हणजे V1. व्हेरी गुड. x2 बाय V2 प्लस x3 बाय V3 प्लस सो ऑन. ओके. आणि याच्यामध्ये मगाशी टाइम एकसारखा होता. आता काय आहे? डिस्टन्स एकसारखा आहे. म्हणजे x1 इज इक्वल टू x2 इज इक्वल टू x3 इज इक्वल टू सो ऑन. म्हणजेच कोण? x जर असेल तर प्रत्येकातून काय निघत आहे? x कॉमन निघाला म्हणजे x1 x x x x x x किती वेळा? n टाइम्स ऑफ x. तर काय बनणार? n टाइम्स ऑफ x डिवायडेड बाय याच्यातून कॉमन काय निघत आहे? x निघत आहे. ब्रॅकेटला काय उरलं रे? 1 बाय. बोलत चला. V1 प्लस 1 बाय V2 प्लस 1 बाय V3 प्लस सो ऑन. x काय झालं? तर मला सांगा यावेळी वेलॉसिटी ऍव्हरेजचा फॉर्म्युला मिळालं किती? हा n डिवायडेड बाय
1/v1 प्लस 1/v2 प्लस 1/v3 प्लस सो ऑन 1/vn. कळला? म्हणजे याचा अर्थ असा, मी समजा तुम्हाला 4 इंटरवल दिले, 4 इंटरवल मध्ये सेम डिस्टन्स कव्हर होत आहे वेगवेगळ्या स्पीडनी, तर मी काय लिहिणार? वरती 4 लिहेल, 1/v1 1/v2 1/v3 1/v, खतम. कळलं? आता या ठिकाणी लक्ष द्यायचं, याला आपण ज्या ठिकाणी टाइम इंटरवल सेम असेल, ज्या ठिकाणी टाइम इंटरवल सेम असेल अशाला आपण म्हणणार बाळांनो काय? टाइम ऍव्हरेज स्पीड. काय म्हणणार आहोत? टाइम ऍव्हरेज स्पीड. आणि ज्या ठिकाणी काय सेम होतं सांगा? डिस्टन्स सेम होता, म्हणजे आपण याला काय म्हणणार आहोत? डिस्टन्स. बोलत चला, डिस्टन्स ऍव्हरेज स्पीड. व्हेरी गुड. काय म्हणणार आहोत? डिस्टन्स ऍव्हरेज स्पीड. नाही कळला? ज्या वेळी आपल्या पूर्ण प्रोसेसमध्ये जर समजा टाइम इंटरवल सेम दिलं असेल, ऑब्वियस गोष्ट आहे, टाइम इंटरवल सेम आहे म्हणजे स्पीड, डिस्टन्स कसा, स्पीड कशी आहे? वेगळी होत आहे. आणि त्यावेळी काय दिलं सांगा? डिस्टन्स वेगळी आणि स्पीड सुद्धा कशी आहे? वेगळी आहे. त्याला आपण काय म्हणणार आहोत? टाइम ऍव्हरेज स्पीड. आणि ज्यावेळी डिस्टन्स सेम आहे, टाइम इंटरवल वेगळे आहेत, स्पीड वेगळी आहे, म्हणजे काय? डिस्टन्स ऍव्हरेज स्पीड. कळलं सगळ्यांना? व्हेरी गुड. ओके, आता याच्यामध्ये स्पेशल केस बघूया बाळांनो. कोणता केस? स्पेशल केस. आता स्पेशल केस हे 2 इंटरवल आणि 2 त्याला आपण म्हणता येईल 2 इंटरवल म्हणता येईल आणि 2 आपण डिस्टन्सेस याला म्हणता येईल. ठीक आहे. समजा मानून चला की इन केस ए पासून ऑब्जेक्ट निघाला कुठपर्यंत? बी पर्यंत. आणि बी पासून निघाला कुठपर्यंत? सी पर्यंत. ठीक आहे. 2 इंटरवल या ठिकाणी काय सांगितलं आपण? किती घेतल्यात? किती केसेस घेतल्यात? किती इंटरवल्स घेतल्यात? n टाइम्स ऑफ इंटरवल घेतल्यात. कळलं? या केसमध्ये टाइम सगळ्यांसाठी कसा होता? सेम होता. मानून चाला की ए पासून बी पर्यंत आणि बी पासून सी पर्यंत टाइम कसा लागला? टी. आणि कसा लागला? टी. बरोबर आहे. अशा केसमध्ये पटकन सांगायचा फॉर्म्युला काय बनणार बाळांनो? वेलॉसिटी या स्पीड ऍव्हरेज इज इक्वल टू, त्या फॉर्म्युलाकडे बघा काय लागेल? v1 प्लस v2 डिवायडेड बाय, आता ऑब्वियस गोष्ट आहे टी न टी सेम आहे, दॅट इज v1 आणि हा कोण असेल? v2 असेल. फॉर्म्युल्यामध्ये काय येईल? 2 येईल. डायरेक्ट फॉर्म्युला. ओके. आता समजा या ठिकाणी बाळांनो तुम्हाला काय दिलाय? डिस्टन्स ऍव्हरेज स्पीड मध्ये समजा काय आपण एकसारखा ठेवला होता? डिस्टन्सेस ठेवले, म्हणजे हा डिस्टन्स x, हा डिस्टन्स x. ऑब्वियस गोष्ट आहे स्पीड किती? v1, स्पीड किती? v2. तर या केसमध्ये फॉर्म्युला सांगायचा काय बनणार? वेलॉसिटी ऍव्हरेज. वेलॉसिटी ऍव्हरेज या फॉर्म्युल्याकडे बघून सांगायचा किती बनताय? 2 डिवायडेड बाय 1/v1 प्लस 1 याला सोडवा बरं, काय बनतात? दॅट इज v1 आणि हा v2, दॅट इज 2 डिवायडेड बाय v1 प्लस v2. तिरपा गुणाकार करतो आपण, डिवायडेड बाय v1 v2, म्हणजे सोडवल्यानंतर वेलॉसिटी और स्पीड ऍव्हरेज इज इक्वल टू बनणार बघा, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर न्यूमरेटरला जाईल. 2 टाइम्स ऑफ v1 v2 डिवायडेड बाय v1 प्लस v2. कळलं सगळ्यांना? समजताय? आता ह्या 2 केसेस मध्ये इतका सगळ्यांना प्रॉब्लेम होतो, ज्या वेळी हा याच्या टाइपचे क्वेश्चन्स येतात 2 इंटरवलचे, मॅक्झिमम पोरं 50% 60% पोरं गलती करतात. कधी कधी हा फॉर्म्युला लावून टाकतात याच्या ठिकाणी, हा फॉर्म्युला लावून टाकतात याच्या ठिकाणी. समजा आपण असा जर केस घेतला की एक मांजर आहे जी गेली, बरोबर आहे, आणि ते मांजर वापस परत त्याच जागेवर आली, बरोबर आहे. जाताना ती एकदम हळूहळू गेली, ती दूध पिली आणि परत धावत धावत वापस आली. तुम्ही कोणता केस फॉर्म्युला लावणार रे? वरचा लावाल का खालचा लावाल? जर तुम्हाला म्हटलं ऍव्हरेज स्पीड काढा, काय लावणार सांगा? सिंपलचा क्वेश्चन आहे, लॉजिकल क्वेश्चन आहे. पहिले महत्वाचा विषय येते का लक्ष द्यायचा, कधी तो क्वेश्चन जो आहे टाइम ऍव्हरेज स्पीडचा आहे का डिस्टन्स ऍव्हरेज स्पीडचा आहे? दिमागात ठेवायचा टाइम ऍव्हरेज म्हणजे काय? टाइम एकसारखा लागला पाहिजे. आणि डिस्टन्स ऍव्हरेजचा म्हणजे काय? डिस्टन्स इक्वल असला पाहिजे. तर मला सांगा, मांजर गेली आणि वापस आली, काय इक्वल आहे? मी पहिलेच तुम्हाला क्लिअर केला होता का मांजर हळूहळू गेली दूध प्यायसाठी आणि दूध पिल्यानंतर ते पटकन वापस आली, म्हणजे स्पीड वेगळी होती, म्हणजे टाइम सुद्धा वेगळाच येणार. फक्त वापस गेली त्याच जागेवर वापस आली, जाऊन वापस आली, म्हणजे डिस्टन्स कसा आहे? सेम. म्हणजे कोणता फॉर्म्युला लागेल? ट्वाइस v1 v2 बाय v1 प्लस v2. कळलं का? मी म्हटलं एक ऑब्जेक्ट जो आहे ए पासून बी पर्यंत गेला, बरोबर आहे,
मी त्याला म्हटलं 1 तासात गेला आणि बी पासून सी पर्यंत गेला, दॅट इज अ 3 टाइम्स ऑफ डिस्टन्स ग्रेटर दॅन प्रिव्हियस वन. आणि मी म्हटलं त्याच्यात तो सुद्धा किती टाइम मध्ये गेला, सेम टाइम मध्ये गेला. कोणता फॉर्म्युला लागल? हा, कारण की मी म्हटलं दोन्ही इंटरव्हलला टाइम कसा लागत आहे, सेम. त्यावेळी फॉर्म्युला कोणता राहील, V1 प्लस V2 बाय 2. कळलं सगळ्यांना? तर अशा वेळी सगळ्यांना हे जे आहेत मॅक्झिमम लोकांनी गलती करत बसतात पेपरमध्ये, तर कोणत्या वेळी कोणता फॉर्म्युला लावायचा आहे. म्हणजे याचा अर्थ हे 2 जे केसेस आहेत म्हणून म्हटलं आहे कोणते केसेस, स्पेशल केसेस. आणि स्पेशल केसेस बनल्यात ह्या 2 फॉर्म्युल्यावरून आणि 2 फॉर्म्युले बनल्यात या फॉर्म्युल्यावरून. कळलं सगळ्यांना? दॅट इज स्पीड ऍव्हरेज इज इक्वल टू x1 प्लस x2 प्लस x3 डिवायडेड बाय t1 प्लस t2 प्लस 3t अँड सो ऑन. आणि याच्यामध्ये हे 2 फॉर्म्युले बनतील. कळलं सगळ्यांना? काय प्रॉब्लेम? नो प्रॉब्लेम. सर आता सर इन्स्टंटेनियस स्पीड काय असते? आता लक्ष द्यायचं बाळांनो, सगळ्या प्रोसेसमध्ये, ठीक आहे, आपण काय लिहिलं फॉर्म्युल्यामध्ये सांगा, की ज्यावेळी आपण v इज इक्वल टू लिहिलं डेल्टा एक्स बाय डेल्टा टी, तर हा आपण याला साईडनं काय लावणार आहोत, ऍव्हरेज. काय लावणार आहोत? आता इन्स्टंटेनियस म्हणजे मानून चला बाळांनो, की समजा ऍव्हरेज स्पीडची जर मी गोष्ट केलो, याचा अर्थ काय होतो, जर मी ग्राफ काढायला गेलो तर एक स्ट्रेट लाईन मध्ये ग्राफ मिळते. बघा इथं मी लिहितो टाइम, इथं लिहितो मी डिस्टन्स. हे बघा 1 तास 1 तास 1 तास. या ग्राफकडे बघून बघा, 1 तासामध्ये 60 किलोमीटर, 1 तासामध्ये 60 किलोमीटर, 1 तासामध्ये 60 किलोमीटर. म्हणजे कोणत्या झाला रे, युनिफॉर्म स्पीड झाली. बरोबर आहे? स्ट्रेट लाईन भेटताय, सगळ्यांनी ग्राफ शिकला 9th मध्ये. आणि समजा मी बाळांनो ग्राफ जर असा काढला तर याचा अर्थ काय होतं रे? बरोबर आहे? 1 तासामध्ये इतका डिस्टन्स, दुसऱ्या तासामध्ये बघा हा इतका डिस्टन्स, हा डिस्टन्स आहे. आणि दुसऱ्या तासामध्ये बघा डिस्टन्स हे एवढूसा डिस्टन्स आहे ना. तर इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम मध्ये अनइक्वल इंटरव्हल ऑफ डिस्टन्स चालला ऑब्जेक्ट. अशा वेळी याचाच अर्थ असा होते की प्रत्येक टाइम मध्ये 2-2, 4-4, 8-8, 10-10 मिनिटाला टाइम स्पीड कशी होत आहे ऑब्जेक्टची. म्हणजे रियालिटी ही आहे का रियालिटी ही आहे? रियालिटी ही आहे का रियालिटी ही आहे? ही आहे रियालिटी. जर तुम्ही समजा खरंच जर आपण ऑब्जेक्ट डिस्टन्स जर ट्रॅव्हल करत असेल तर नॉन युनिफॉर्म स्पीडनं जात असतो ऑब्जेक्ट. बरोबर आहे का नाही? त्याला ब्रेक मारावं लागेल, खड्डे आलेत, काय आले. अशा वेळी लक्षात ठेवा, आपण जेव्हा फक्त बाहेरून बघतो, नाही बस निघाली 3 तासामध्ये 180 किलोमीटर गेली, म्हणजे आपण असं म्हणतो की ऍव्हरेजली 60 किलोमीटर 1 तासात जात असेल. आणि आपण मित्राला म्हटलं अरे नाही तुझा किती किलोमीटर गाव आहे आमच्या गावापासून, तो म्हटला 60 किलोमीटर. तर तुम्ही असं म्हणाल का अरे टेन्शन घेऊ नको 1 तासात पोहोचते बस, असं होईल का? बाळांनो असं होऊ शकते की तुमच्या गावापासून 60 किलोमीटरवर डिस्टन्स असणाऱ्या मित्राच्या गावापर्यंत रस्ता करावा, तेव्हा 80 किलोमीटरनं 40 किलोमीटरनं स्पीड जात असेल. बरोबर आहे? आणि समोर हायवे आहे, तिथं 80-80, 90-90 किलोमीटर 1 तासात पार करत असेल बस. कळत आहे का? अशा केसमध्ये आपल्याला काय करायला लागेल, प्रत्येक इन्स्टंटला वेलॉसिटी काय होत आहे, चेंज. म्हणून बघा बघा इथं इथं एवढ्यात इतक्यात हे छोटे छोटे आपण काय घेतले, इन्स्टंट्स घेतले. काय घेतले? आणि प्रत्येक इन्स्टंटला ज्यावेळी वेलॉसिटी काढायची वेळ पडते तर आपण काय करतो, पूर्ण प्रोसेसला काय करतो, छोट्या छोट्या पार्टमध्ये डिवाइड करतो. आणि अशा वेळी आपल्याला लक्षात ठेवायचं की इन्स्टंटेनियस स्पीड किंवा इन्स्टंटेनियस वेलॉसिटीचा अर्थ असा होतो बाळांनो, की ज्यावेळी आपला टाइम इंटरवल हा कशाच्या बरोबरीत असला पाहिजे, व्हेरी व्हेरी स्मॉल, 1 सेकंड, 2 मिली सेकंड. बरोबर आहे? अशा केसमध्ये आपण बघा या ठिकाणी काय लिहितो, दॅट इज वेलॉसिटी. याला आपण लावणार आहोत काय, इन्स्टंटेनियस, दॅट इज इन्स्ट म्हणून आपण लिहितो. इक्वल्स टू आपण याला लिहिणार आहोत काय लिहितो आपण सांगा बाळांनो, डेल्टा. काय लिहित आलो होतो आपण, डेल्टा एक्स बाय डेल्टा टी, चेंज इन डिस्टन्स बाय चेंज इन टाइम. फक्त टाइम कसा घ्यायचा, व्हेरी व्हेरी स्मॉल. अशा वेळी आपण याला आपण लिहितो दॅट इज डेल्टा एक्स बाय डेल्टा टी, च्या समोर लिहितो लिमिट टी, आणि ह्या एरोला म्हणायचा टेन्स टू 0. काय लिहिलं, लिमिट टी टेन्स टू 0. सर याचा अर्थ काय होतो सांगा, तर या ठिकाणी टाइमचा जो लिमिट आहे हा कसा आहे, एकदम छोटासा आहे. कसा आहे? कळलं मी काय बोललो? लिमिट याचा काय लिहिलं आपण, लिमिटचा अर्थ काय, टाइमचा लिमिट किती आहे, एकदम छोटा. आणि समजा एवढा मोठा लिहायचा नसेल तर मी वेलॉसिटी इन्स्टंटेनियस इज इक्वल टू, या पूर्ण प्रोसेसला लिहायचं नसेल तर डेल्टा एस ला आपण लिहितो ds किंवा dx बाय dt. काय लिहिलं, dx बाय dt. कळलं का? तर d म्हणजे काय होते, dx बाय dt बघितल्यासारखं वाटते. आपण कुठं बघितलं, कॅल्क्युलस मध्ये डेरिव्हेटिव्ह शिकताना. म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह करावा लागेल तर तुम्हाला काय काढायचं, स्पीड काढायची आहे. तर तुम्हाला इन्स्टंटेनियस वेलॉसिटी लिहिताना असं लिहिणं जास्त कन्व्हिनियंट वाटते का खालचं जसं लिहिलंय तसं वाटते? तर हा शॉर्टकट आहे, तर तो आपण असा लिहायचा. कळला? समजा लिमिट टाइम जर मोठा असेल तर त्यावेळी तो कोणती स्पीड बनली,
ऍव्हरेज बनली. आणि टाइम जर छोटी असेल तर काय बनणार? इन्स्टंटेनियस. कळलं सगळ्यांना? तर हा बनला आपला फॉर्म्युला कशाचा? वेलॉसिटी इन्स्टंटेनियस आणि स्पीड ऍव्हरेज. स्पीड ऍव्हरेज, स्पीड इन्स्टंटेनियस, दोन गोष्टी कळाले. आता सर ऍव्हरेज स्पीड आणि इन्स्टंटेनियस स्पीडला आपण काय लिहू शकतो सांगा? ऍव्हरेज वेलॉसिटी सुद्धा लिहिता येणार. काय लिहिता येणार? कसं लिहिता येणार? समजा मी याला जर लिहायचा वेळ पडले तर का लिहिला? ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला डिस्टन्स दिसतात त्या त्या ठिकाणी का लिहिणार? डिस्प्लेसमेंट लिहिणार. म्हणजे वेलॉसिटी ऍव्हरेजला ज्यावेळी लिहायची वेळ पडेल तर मी काय लिहिणार? x1 बार प्लस x2 बार प्लस x3 बार डिवाइड बाय t1 प्लस t2 प्लस t3 अँड सो ऑन. आणि समजा मी वेलॉसिटी काय करायचं आहे सांगा? इन्स्टंटेनियस करायची असेल तर का लिहिणार मी? dx बार बाय dt. बरोबर आहे. आता मला एक सांगा, या ठिकाणी ग्राफ काढतो मी. समजा इथून ओरिजिन पासून चालू केला, इथं गेलो कुठं आहे? ओ पासून ए पासून कुठे गेलो आपण? बी घेतला. आणि मला म्हटलं काय काढा? तुम्ही स्पीड काढा. तर स्पीड काढताना मी काय घेणार? याच्यासाठी लागलेला डिस्टन्स x1 आणि याच्यासाठी लागलेला टाइम t1, याच्यासाठी लागलेला डिस्टन्स x2 न टाइम लागलेला t2 आणि मी काढत बसेल. पण वेलॉसिटी काढताना व्हॉट इज द वेलॉसिटी? डिस्प्लेसमेंट बाय टाइम. डिस्प्लेसमेंट म्हणजे हे असेल ना. यालाच काय म्हणतात? पोझिशन वेक्टर. काय म्हणतात? म्हणजे मी या ठिकाणी जे एक्स बार लिहिलाय तो हा एक्स बार कोण आहे? हा पोझिशन वेक्टर आहे. कोण आहे? हे आपण कुठं शिकलाय? वेक्टर मध्ये शिकला. बरोबर आहे. क्लिअर झाली कथा सगळ्यांना? समजलं? तर सांगा काय काय शिकले तुम्ही, पटपट सांगा. सगळ्यांनी सांगायचं. एकदा रिवाइज करूया. बोला. ऍव्हरेज स्पीड दॅट इज टोटल डिस्टन्स बाय टोटल डिस्टन्स कवर्ड बाय टोटल टाइम. ओके. टोटल डिस्टन्स कवर्ड बाय टोटल टाइम म्हणजे किती इंटरवल्स असतील? एन टाइम्स ऑफ इंटरवल. आणि किती टाइम्स इन्स्टंट लागतील? एन टाइम्स ऑफ इन्स्टंट लागतील. याला आपण काय म्हणतो? इंटरवल. याला काय म्हणतो? इन्स्टंट्स. ओके. आता समजा जर एखाद्या प्रोसेसमध्ये तुम्हाला काय दिलाय सांगा? टाइम दिला नसेल. काय दिला नसेल? टाइम दिला नसेल. आणि काय दिलं असेल? डिस्टन्स आहे आणि काय दिलाय? स्पीड आहे. टाइम इथे दिलं होतं का आपण? हा. डिस्टन्स दिला नसेल आणि टाइम दिलाय आणि स्पीड दिलाय. तर आता इथं काय लिहिलं होतं? डिस्टन्स दिला नाही आहे. तर फॉर्म्युल्यामध्ये काय लिहिणार? v1 t1 प्लस v2 t2 v3 t3 डिवाइडेड बाय t1 t2 t3. हा बनला फॉर्म्युलेशन्स. बरोबर आहे. 3 इन्स्टंट दिले तर काय लिहिणार? v1 t1 v2 t2 v3 t3 डिवाइडेड बाय t1 प्लस t2 प्लस t3. डायरेक्ट फॉर्म्युला लागेल. इन केस तुम्हाला प्रत्येक टाइम 3 इंटरवल साठी समजा दिलाय काय? टाइम सेम टाइम इंटरवल दिला तर फॉर्म्युला काय बनेल? v1 प्लस v2 प्लस v3 डिवाइड बाय 3. कळला? इफ सपोज प्रत्येक वेळी तुम्हाला इंटरवल मध्ये काय दिलाय? डिस्टन्सेस दिले आहेत आणि समजा काय दिलं नाही? टाइम दिला नसेल तर टाइमच्या ठिकाणी काय लिहिणार? x1 बाय v1. 3 इंटरवल ऑफ टाइम असेल तर काय लिहिणार सांगा? 3 इंटरवल असतील. x1 प्लस x2 प्लस x3 डिवाइड बाय x1 बाय v1 प्लस x2 बाय v2 प्लस x3 बाय v3. बरोबर आहे. आणि प्रत्येक या ठिकाणी समजा डिस्टन्स इंटरवल जर सेम असतील तर फॉर्म्युला काय बनेल? 3 बाय 1 बाय v1 प्लस 1 बाय v2 प्लस 1 बाय v3. स्पेशल केसेस मध्ये काय बघितलं आपण सांगा? स्पेशल केसेस मध्ये 2 इंटरवल आणि 2 इन्स्टंट्सचे बघितले. सांगा 2 इंटरवल मध्ये सेम टाइम इन्स्टंट दिले आहेत तर फॉर्म्युला काय बनेल? v1 v2 बाय t. तो इंटरवल कसाच राहो पण इन्स्टंट कसा आहे? सेम. इन्स्टंटचा अर्थ काय? टाइम इंटरवलचा इन्स्टंट कसा राहील? सेम. आणि समजा तुम्हाला काय दिलाय सांगा? डिस्टन्सेस सेम दिले असतील, टाइम वेगळा लागेल, स्पीड वेगळी असेल. फॉर्म्युला काय लागेल? ट्वाइस v1 v2 बाय v1 प्लस v2. आता याच्यावर आपण घेणार आहोत क्वेश्चन काय. ठीक आहे. So now the first question is, a particle moves for 20 seconds with velocity 3 meter per second and then velocity 4 meter per second for another 20 seconds and finally moves with velocity 5 meter per second for next 20 seconds. What is the average of the particle? Average velocity of the particle. मतलब आपको क्या निकालना बेटा? काय काढायचं आपल्याला? velocity किंवा स्पीड ऍव्हरेज. आता या ठिकाणी बघा स्पीडचा फॉर्म्युला काय असतो? दॅट इज टोटल डिस्टन्स कवर्ड बाय टोटल टाइम रिक्वायर्ड. बरोबर. तर या ठिकाणी आपण बघितलं होतं टोटल डिस्टन्स किती कव्हर केला? दिला आहे का? नाही दिला आहे. फक्त काय दिले आहे? प्रत्येक इन्स्टंटला काय दिली आहे? स्पीड आहे. किती आहे ती? 3 मीटर 4 मीटर पर सेकंड आणि 5 मीटर पर सेकंड. बरोबर. आणि प्रत्येकाचा काय दिलाय? t1 t2 t3. तर त्याच्यावरून तुम्हाला एक तर काय करायला लागेल? x1 x2 x3 डिवाइड बाय t1 t2 t3 करायला लागेल.
पण एक बघा या ठिकाणी क्वेश्चन मध्ये का दिलाय, प्रत्येक टाइम इन्स्टंट कसा दिलाय, सेम. जर टाइम इन्स्टंट जर सेम असेल तर तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युला मी शिकवलेला आहे, का होता बोला, V1 प्लस V2 प्लस V3 बाय 3. आठवला. आणि जर समजा हे याच्याकडे लक्षात ठेवायचा, कोणत्या वेळी कोणते इन्स्टंट्स तुमचे सेम आहेत. जर डिस्टन्सेस सेम असेल तर काय करायचं हे तुम्हाला सांगितलेलं होतं. व्हॅल्यू टाका बेटा. V1 ची व्हॅल्यू किती, 3 प्लस 4 प्लस 5 डिवायडेड बाय 3. बोला 3 आणि 4 किती बनत आहेत, 7. 7 आणि 5 12 डिवायडेड बाय 3. याचा अर्थ किती बनणार, 4 मीटर पर सेकंड. कोणता ऑप्शन दिसतोय तुम्हाला, बस करेक्ट करायचा. कळलं. हा चला समोरचा क्वेश्चन. अ कार ट्रॅव्हल्स हाफ द डिस्टन्स विथ कॉन्स्टंट वेलॉसिटी ऑफ 40 किलोमीटर पर आवर and the remaining half with the constant velocity of 60 km per hour. The average velocity of car in kilometer per hour is. आता सांगा याच्यात काय करायचं आहे, काय दिलाय, अर्धा डिस्टन्स कितीना चालला 40 आणि अर्धा डिस्टन्स कितीना चालला, आणि काही दिलं आहे का याच्यामध्ये, काहीच दिलं नाही आहे. फक्त एवढंच दिलं आहे का दोन डिस्टन्सेसचे जे इंटरव्हल्स आहेत, म्हणजे डिस्टन्स x1 आणि x2 हे दोन्ही कसे आहेत, सेम. आणि ज्यावेळी तुमचे दोन डिस्टन्स का असतील सेम असेल तर स्पेशल केसचा फॉर्म्युला वापरायचा आहे. तर यावेळी वेलॉसिटी ऍव्हरेजचा फॉर्म्युला काय असतो, ट्वाइस V1 V2 बाय V1 प्लस V2. बोला 2 इंटू 40 60 डिवाइड बाय 40 प्लस 60. बोला काय बनते वाडानं, सोडवता येईल का सगळ्यांना. हा किती बनते, 480 डिवाइडेड बाय 100. 0 0 0 0 गेट कॅन्सल. 48 किलोमीटर पर आवर. आर किलोमीटर पर आवर मध्ये दिला रे व्हॅल्यू आहे का. ऑप्शन मध्ये बघा किती आहे, 48 दिसता. ऑप्शन कोणता आपला दिसतोय, ऑप्शन सी हा काय असेल, करेक्ट आन्सर असेल. कळलं सगळ्यांना. ठीक आहे चला. अ कार मूव्स ए डिस्टन्स ऑफ 200 मीटर. किती मीटर चालली, 200 मीटर. तर टोटल डिस्टन्स दिला आहे 200 मीटर आणि म्हटलं आहे इट कव्हर्स हाफ ऑफ द डिस्टन्स. अर्धा डिस्टन्स चालला किती बेटा, 60. आणि अर्धा डिस्टन्स कितीच्या स्पीडनी, सेकंड हाफ इज डिस्टन्स इज, अँड द सेकंड हाफ डिस्टन्स इज बाय v दिलाय. किती दिलाय, इफ द ऍव्हरेज स्पीड, टोटल याची ऍव्हरेज वेलॉसिटी ऍव्हरेज इज इक्वल टू किती दिलाय, 40 किलोमीटर पर आवर. बेटा असा म्हणजे या ठिकाणी V1 ची व्हॅल्यू दिली आहे, V2 ची व्हॅल्यूला आपण काय म्हणूया, V म्हणून. V1 ची व्हॅल्यू किती दिली आहे, 60 किलोमीटर पर आवर. तुम्हाला विचारलं आहे तर V ची व्हॅल्यू काढा. कळलं. आता बघा या ठिकाणी भलेही तुम्हाला टोटल डिस्टन्स किती दिला आहे 200, पण तुम्हाला हाफ डिस्टन्स म्हटलं म्हणजे हा किती डिस्टन्स चालला 100. हा किती डिस्टन्स चाललेला आहे 100. बरोबर आहे. आता या ठिकाणी ना T1 दिलाय ना काहीच दिलाय, फक्त काय दिलाय, डिस्टन्स दिलाय, स्पीड दिलाय. तर T1 काढायची गरज तरी आहे का, नाही आहे. तुम्ही करू शकता, सॉल्व्ह करू शकता. T1 आणि T1 काढा, T2 काढा, तुम्हाला काय माहित होईल, टोटल टाइम माहित होईल. किंवा T2 काढा, तुम्हाला डिस्टन्स माहित आहे 100 आणि T2 जर काढले ऑटोमॅटिकली तुम्हाला काय माहित होणार, तुम्ही V काढू शकता. किंवा आपण डायरेक्टली आपला लॉजिकवाला फॉर्म्युला वापरू शकतो. कोणता बोला, वेलॉसिटी ऍव्हरेज इज इक्वल टू हाफ ऑफ डिस्टन्स, म्हणजे सेम डिस्टन्स साठीचा कोणता फॉर्म्युला लागणार आपल्याकडे, ट्वाइस V1 V2 बाय V1 प्लस V2. तर वेलॉसिटी ऍव्हरेजची व्हॅल्यू दिली आहे बाळांनो, किती आहे ती 40. 2 इंटू V1 ची व्हॅल्यू किती 60 इंटू कोण V डिवाइड बाय V1 ची व्हॅल्यू परत 60 आणि V2 ची किती आहे परत V, याला आपण V मानलं. बरोबर. बोला सोडवता येईल, क्रॉस मल्टिप्लाय करा. दॅट इज 2400 प्लस 40V इक्वल्स टू 120V. 120 इंटू V इज 120V. कळलं. 40V तिकडे घेऊन जा, काय बनणार 2400 इज इक्वल टू 120V मायनस 40V 80V. ओके 80V. ओके 0 0 गेट. सो V इज इक्वल टू काय लिहिणार 240 डिवाइड बाय 8 किती बनते 30 मीटर पर सेकंड. हा बनला V ची व्हॅल्यू. किंवा तुम्ही हाफ ऑफ डिस्टन्स म्हटला तर हा काय करता येईल सांगा 100 असेल. बरोबर आहे. तुम्ही याच्यातून हा सुद्धा किती बनणार 100. बरोबर. याच्यातून तुम्ही समजा टाइम काढले, हा T2 तुम्हाला काढता येतो आणि T2 जर काढले तुम्हाला V सुद्धा काढता येऊ शकते. पण त्यापेक्षा आपण लॉजिक वापरून जो आहे आन्सर काढलेला आहे. समजलं सगळ्यांना. ओके. तर लक्षात ठेवायचा क्वेश्चन कसा विचारला ना, कोणता लॉजिक आपल्याला अप्लाय करायचा आहे हे सगळे बिलकुल तुमच्या डोक्यामध्ये काय पाहिजे, ऑलरेडी फिट पाहिजे. ठीक आहे. चला क्वेश्चन मध्ये खूप काही गिवन डेटा दिला आहे. त्यांनी म्हटलं आहे की समजा टोटल डिस्टन्स आपण बाळांनो किती मानून चालू x.
तो आधी काय म्हणतोय क्वेश्चन मध्ये का काही डिस्टन्स जो आहे म्हणजे किती, काही इन द सेन्स काय दिला आहे, हाफ डिस्टन्स. तो टोटल जर एक्स असेल तर हा बाळांनो किती असणार, x/2 असेल. बरोबर. हाफ द जर्नी विथ द वेलॉसिटी, स्पीड किती आहे v. हाफ द रिमेनिंग पार्ट ऑफ द जर्नी म्हणजे उरलेली व्हॅल्यू किती आहे, x/2. त्या x/2 चा काय म्हणते, रिमेनिंग पार्ट किती आहे x/2, त्याचा सुद्धा हाफ. तर x/2 चा अर्धा किती बनणार, x/4. किती बनणार, याचा अर्थ ही व्हॅल्यू किती बनणार बाळांनो, x/4. कळलं का. आणि उरलेला का असेल मग सांगा, हा जर x/4 तर हा सुद्धा किती, x/4 बनेल. हे कळलं सगळ्यांना. आता तुमच्याकडे काय सांगा, स्पीड ऍव्हरेज इज इक्वल टू काय लिहिणार, टोटल डिस्टन्स कवर्ड बाय दॅट इज टोटल टाइम. तर टोटल डिस्टन्स किती आहे, x1 प्लस x2 प्लस x3 म्हणजे किती, x बनला. आणि टोटल टाइम म्हणजे t1 प्लस t2 प्लस t3 आहे का. जेव्हा नसेल t1 t2 त्याला तुम्हाला कोणत्या फॉर्मॅटमध्ये चेंज करावा लागेल, जे तुम्हाला दिलेलं आहे. बरोबर आहे. काय दिलं सांगा, टोटल डिस्टन्स x म्हणून चाला आणि t1 ची व्हॅल्यू कसं लिहिणार, व्हॉट इज द टाइम, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स बाय टाइम. सो टाइम इज इक्वल टू डिस्टन्स बाय स्पीड. बरोबर. तर t1 ला कसं लिहायचं, x1 बाय v1 प्लस x2 बाय v2 प्लस x3 बाय v3. बरोबर. आता समोरचा क्वेश्चन, समोरची डेटा टाकत चला याच्यामध्ये बोला. सो x डिवायडेड बाय x1 ची व्हॅल्यू किती आहे रे बाबा, बोला x1 ची व्हॅल्यू किती आहे, x/2 आणि v1 ची व्हॅल्यू किती आहे, फक्त v दिली आहे. बरोबर आहे. प्लस x2 ची व्हॅल्यू बघा या ठिकाणी किती दिला आहे, x/4. 4 इथं लिहिलं मी. आणि v2 ची व्हॅल्यू किती आहे, दॅट इज ट्वाइस v. ट्वाइस v म्हणजे 2 × 4 इज 8v. कळलं का. खाली येणार ना वरच्याचा तो डिनॉमिनेटर. प्लस x3 ची व्हॅल्यू किती आहे बघा, x/4. 4 इथं लिहू इंटू v3 ची व्हॅल्यू किती आहे सांगा, 4v. 4 × v म्हणजे 4 4 जा 16 × v. सगळ्यामधून कॉमन कोण निघेल, x निघेल. आणि वरच्या x सोबत काय होईल, कॅन्सल होईल. बरोबर. काय उरला वाडांना बोला, 1 डिवायडेड बाय हा बोला 1 बाय ट्वाइस v प्लस 1 बाय 8v प्लस 1 बाय 16v. सांगा काय करायला पाहिजे, सगळ्यांचा डिनॉमिनेटर सेम येण्यासाठी काय बनायला एलसीएम बोला. कितीने मल्टिप्लाय कितीने डिवाइड करू, 8 ने मल्टिप्लाय 8 ने डिवाइड. बरोबर. 8 2 जा 16 बनेल. तर बोला काय बनेल, 1 डिवाइड बाय 8 बाय 16v प्लस याला कितीने मल्टिप्लाय कितीने डिवाइड, 2 न मल्टिप्लाय. बोला दॅट इज 2 बाय 16v प्लस 1 बाय 16v. अरे सोडवता येते का नाही येत. ओके चला समोरचं मग काय करायचं, डिवायडेड बाय बोला सगळ्यांचा डिनॉमिनेटर सेम जर असेल तर काय लिहितो आपण, 16v. 8 प्लस 2 10 प्लस 1 11. डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर कुठे जाणार, न्यूमरेटरला जाणार. कसा होणार मग, 16v डिवाइड बाय 11. हे काय बनलं, वेलॉसिटी किंवा स्पीड ऍव्हरेज. कळलं का. हा झाला तुमचा फायनल आन्सर. ओके बघा. नाव नीट 2013. नीट नेटकं व्यवस्थित बघायचं, नीट 2013 कडे. ठीक आहे, व्यवस्थित लक्ष द्या काय म्हणतो. द डिस्प्लेसमेंट x in meter of particle of mass m in kg moving in one dimension under the action of force. एक कोणता तरी ऑब्जेक्ट आहे जो एका डायरेक्शन मध्ये त्याचा मास m या डायरेक्शन मध्ये चालला अंडर द ऍक्शन ऑफ फोर्स. म्हणजे काय लावले असता, फोर्स लावल्यामुळे. ठीक आहे. ओके. इज रिलेटेड टू टाइम इन सेकंड बाय t इज इक्वल टू, टाइमची व्हॅल्यू दिली आहे t इज इक्वल टू √(x + 3). द डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल व्हेन इट्स वेलॉसिटी 0 विल बी. आता बघा या ठिकाणी हलकासा आपण ऍक्सलरेशनचा टच दिलाय. काय दिलाय, टच. काय दिलाय, टॉउच, TOUCH. आता टच का दिलाय सांगा, कारण की आपल्या सगळ्यांना एक बेसिक फॉर्म्युला माहिती आहे. ज्यावेळी ऑब्जेक्टवर काय लावला, फोर्स लावला, तर ऑब्जेक्ट काय करेल, मोशन करेल. पण कोणता मोशन करेल, व्हेरिएबल वेलॉसिटीचा मोशन करतो, ज्याच्यामध्ये काय होते, ऍक्सलरेशन डेव्हलप होते. फायनली काय मध्ये सांगा, डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल व्हेन इट्स वेलॉसिटी 0. याचा अर्थ या ठिकाणी स्पीड कशी असणार, मॅक्झिमम असेल आणि फोर्स कोणत्या डायरेक्शनने लागला असला पाहिजे, अपोजिट डायरेक्शन मध्ये. याचाच अर्थ काय, ब्रेक मारलेला गाडीला. बरोबर आहे. स्पीड जास्त आहे आणि या ठिकाणी जाऊन ऑब्जेक्ट हे गाडी असा पकडून चला, या ठिकाणी चक्का काय झाला तुमचा, हा व्हील थांबलेला आहे आणि याची फायनल वेलॉसिटी किती बनली, 0. म्हणजे काय बनला याच्यामध्ये सांगा, ऍक्सलरेशन डेव्हलप झालेला आहे. ओके. तर वेलॉसिटीच्या किंवा स्पीडची डायरेक्शन ही असेल आणि ऍक्सलरेशनची डायरेक्शन ही असेल. कारण की आपल्याला माहित आहे ऍक्सलरेशन कसं आहे, मतलबी आहे आणि त्याची डायरेक्शन त्याच्या वेलॉसिटीचा डिक्रीज और इन्क्रीज होण्यावर डिपेंड करत असतं. बरोबर आहे.
आता तुम्हाला काय विचारण्यात आलं सांगा, काय काढायचं बाळांनो या ठिकाणी? काय काढायचं आहे? टाइम काय काढायचं आहे? द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल. आता डिस्प्लेसमेंट काढायचं आहे. कसं काढायचं डिस्प्लेसमेंट सांगा, करा विचार थोडासा. आता बघा या ठिकाणी टाइम मध्ये तुम्हाला एक्स दिलाय, बरोबर आहे. आता हा क्वेश्चन जो आहे आपण समोरचा केस मध्ये घेणारच आहोत. काही लोकांना थोडंसं जम्प होऊ शकते, त्याच्यामुळे जास्त चिंता करायची गरज नाही. बघा मला जर काय काढायचं सांगा, एक्स काढायचा, तर या ठिकाणी क्लिअर कट दिसतं बाळांनो काय? सो टी इज इक्वल टू काय? अंडर रूट ऑफ एक्स प्लस 3. सो अंडर रूट ऑफ एक्स इज इक्वल टू टी मायनस 3. काय पाहिजे आपल्याला? एक्स पाहिजे, बरोबर आहे. दोन्ही साईडचा आपण काय करूया? स्क्वेअर करू. तर आपल्याला एक्स इज इक्वल टू टी मायनस 3 होल स्क्वेअर. ओके, सो नाव व्हॉट वी हॅव टू कॅल्क्युलेट हिअर, दॅट इज व्हॅल्यू ऑफ टी, बरोबर. तर टी ची व्हॅल्यू कसं काढायला पाहिजे हे आधी याच्यावर आपण फोकस करायचं आहे. ठीक आहे, काय करायला पाहिजे सांगा, की जर समजा टी ची व्हॅल्यू निघाल, टी ची व्हॅल्यू समजा निघेल, तर ऑब्वियस गोष्ट आहे तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू काढता येईल. आणि व्हॉट इज द मिनिंग ऑफ टी? तोच वेळ आहे जो येथ पासून ऑब्जेक्टला इथपर्यंत न्यायला आणि व्हेलॉसिटी 0 व्हायला लागलेला आहे. क्लिअर आहे? करा विचार. हा बेटा, व्हॉट इज द मिनिंग ऑफ एक्स? एक्स इज व्हॉट? दॅट इज डिस्टन्स. तर स्पीड काय असतो आपल्या सगळ्यांना माहित आहे, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू टाइम. आता आला तो कन्सेप्ट ज्या ठिकाणी आपण इन्स्टंटेनियस स्पीड और इन्स्टंटेनियस वेलॉसिटीचा कन्सेप्ट वापरला होता. कळलं का? आता जो कन्सेप्ट आहे आपण आणखी डिटेलमध्ये समोरच्या कन्सेप्टमध्ये शिकणार ज्यावेळी आपण ऍक्सलरेशनचा कन्सेप्ट घेऊ. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी, तर मला सांगा डी बाय डी टी लिहिता येईल सगळ्यांना? काही प्रॉब्लेम? इन ब्रॅकेटमध्ये का लिहितो? एक्स ची व्हॅल्यू काय रे बाबांना बोला? दॅट इज टी मायनस 3 होल स्क्वेअर, बरोबर आहे. आता बघा या ठिकाणी अंदर कोण आहे? तुमचा फंक्शन, दॅट इज डी बाय डी टी. आठवला? आणि कोणता फंक्शन दिसते? कंपोजिट फंक्शनचा डिफरन्सिएशन काढणं मी शिकवलं आहे. या सगळ्याला काय म्हणायचा? एक्स म्हणायचा, एक्सचा स्क्वेअर. आणि डिफरन्सिएशन ऑफ एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू कशी काढली होती आपण? 2x टू दी पॉवर 2 मायनस 1. आठवलं का सगळ्यांना? ओके, बोला मग काय म्हणणार? दॅट इज 2 एक्सच्या ठिकाणी कोण आहे? हा पूर्ण आहे. किती आहे? टी मायनस 3 चा पॉवर 2 मायनस 1 1. मग त्याच्यानंतर कोणाचा परत डिफरन्सिएशन करायचा आहे? अंदरच्या फंक्शनचा. तर टीचा डिफरन्सिएशन किती बनतो? 1. आणि फक्त कॉन्स्टंटचा किती? 0. तर 1 इंटू दिस व्हॅल्यू इज फक्त एवढंच राहील, बरोबर आहे. तर हे काय बनली सांगा? स्पीड बनलेली आहे. काय बनली आहे? स्पीड. तर स्पीडची व्हॅल्यू बनली किती सांगा? स्पीड इज इक्वल टू ट्वाइस टी मायनस 3, बरोबर आहे. सॉरी, किती बनलाय? 6 बनलाय. दॅट इज 2 इंटू 3 मल्टिप्लाइड बाय 3 इज हाऊ मच? 6 बनलाय. ठीक आहे, आता समोरचा प्रोग्राम बघायचा. बोला आता विचार करा टी कसा काढता येईल सांगा. फायनल ज्यावेळी, हे कोणती स्पीड आहे? ही ती स्पीड आहे ज्यावेळी तुमची इनिशियल होता टाइम, बरोबर आहे. हा ठीक आहे, आता फायनल मध्ये किती स्पीड बनली? त्यावेळीच टाइमचा फंक्शन आला ना. अरे हा टाइम तो टाइम आहे ज्यावेळी तुमच्या ऑब्जेक्टची स्पीड किती बनली? 0. म्हणजे या ठिकाणी स्पीडची व्हॅल्यू किती पुट करायला लागेल? 0 इज इक्वल टू ट्वाइस टी मायनस 6. सो देअरफॉर ट्वाइस टी मायनस 6 तिकडे गेलं, काय बनणार? तर टी ची व्हॅल्यू किती बनेल? 3. याचाच अर्थ ही व्हॅल्यू घेऊन जर इथे तुम्ही पुटअप केले तर एक्स इज इक्वल टू किती बनते सांगा रे बाबा? 3 मायनस 3 होल स्क्वेअर हाऊ मच? तर एक्स ची व्हॅल्यू किती बनणार आहे? 0 बनेल. आहे का ऑप्शन? कोणता ऑप्शन येतो? ऑप्शन डी, बी. हा, बी आन्सर तुमचा का राहील? करेक्ट राहील. कळलं सगळ्यांना? आहे काही कठीण आहे? काहीच कठीण नाही. कुठे विचारलेलं क्वेश्चन आहे? नीट मध्ये विचारलाय. समजला? ओके.